त्यामध्ये आपण नवीन चॅप्टर आज सुरू करत आहोत आणि आज आपला चॅप्टर आहे मेजरमेंट ऑफ हीट, मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हीट, ही जी उष्णता आहे, हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे कुठे पाहतो. मला काही लक्षात येत असेल, काही आयडिया असेल तर तुम्ही विचार करा की ही जी हीट आहे, उष्णता आहे, हे आपण कुठे अनुभवतो. आणि आपला सगळ्यात पहिलाच प्रश्न आहे पुस्तकामध्ये दिलेला की ही जी हीट आहे, उष्णता आहे, तुम्ही कुठे कुठे अनुभवता. तर बघा, आपल्याला उष्णता गरमी होत आहे किंवा आपण आगीजवळ बसतो हात शेकण्याकरिता, आपण प्रेस करतो, कपडे प्रेस करतो, त्यावेळेस कपडे गरम होतात. तर ही जी उष्णता जाणवते, हीट, तर याबद्दल आणि हे याची इफेक्ट म्हणजे या उष्णतेमुळे होणारे परिणाम आणि त्याला आपण कसं मोजतो, म्हणजे किती गरम आहे, किती प्रमाणात, आणि त्याला आपण कशा प्रकारे मोजतो, याबद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये माहिती मिळणार आहे. आपण ते आता पाहणार आहोत. तर आपण सुरू करूया. आपल्या बुक मध्ये काय दिलं आधी ते बघूया. मला शेअरिंगचा ऑप्शन नाही आहे मॅम. तर सगळ्यात अगोदर जे आपल्याला पहिले 2-3 प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे एकदा बघूया. तर काय दिलं आहे, विच सोर्स डू वी गेट हीट फ्रॉम. तर आपला महत्वाचा सोर्स हीट, आपल्याला गरमी होत आहे, जाणवत आहे, तर ते म्हणजे सूर्य. ठीक आहे, म्हणजे लक्षात येण्यासारखं की आपल्याला समजा हीट पाहिजे आहे तर आपण सगळ्यात अगोदर विचार करतो सूर्य, सूर्यामुळे आपल्याला गरमी होत आहे ते. मग म्हणत आहे की ही जी हीट आहे ही आपल्यापर्यंत कशी येत आहे. सूर्य तर खूप दूर आहे, आपल्यापर्यंत येत आहे, दूर पासून कशी ट्रान्सफर होत आहे, किंवा आगीजवळ बसल्यानंतर आग तर दूर असते पण आपल्याला उष्णता लागत असते दूरपर्यंत. आणि त्याचे परिणाम काय होतात, जसं खूप आगीवर आपण वस्तू ठेवली तर ते काय होत आहे, त्यामध्ये पाणी ठेवलं तर पाण्यावर काय असर होत आहे, किंवा बर्फाचा एखादा गोळा आहे तर तो बर्फाचा गोळा कधी विरघळत आहे, कशा प्रकारे, तो का बरं, ह्या सगळ्याचे प्रश्न आहेत, त्याची उत्तर आपण आजच्या धड्यामध्ये पाहणार आहोत. मॅम, मला ऑप्शन नाही आहे स्क्रीन शेअरिंगचा. संगीता मॅम, 2 मिनिट मुलांनो. परत आज आपण जे काही हे जे हीट बद्दल जे इफेक्ट्स आहेत ते पाहणार. तर त्यामध्ये त्याचे जे प्रकार आहेत, ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर, आदान प्रदान हे होण्याचे, ते सुद्धा आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. बरं, तोपर्यंत आपण उदाहरण बघूया की हे जे हीट आहे याचे उदाहरणामध्ये आपण सूर्याला घेतला त्यासारखा आपण हवेला सुद्धा घेऊ शकतो, कारण हवा सुद्धा आपल्याला एक ऊर्जेचा स्रोत आपण मानू शकतो. बघा, तुम्ही ऐकलं असेल की हवेमुळे आपण वीज निर्मिती करतो. पाणचक्क्या, पवनचक्क्या तुम्ही बघितलं आहे, कुठे बघितलं असणार, पण मी तुम्हाला एक चित्र दाखवते आहे बघा. तर त्यामध्ये पवनचक्कीचा उपयोग आपण करतो आणि परत पाण्याच्या ज्या लाटा आहेत त्या सुद्धा आपण त्याला ऊर्जेचा स्रोत म्हणून मानू शकतो. का बरं? तर लाटेमुळे सुद्धा ऊर्जा निर्माण होते आणि आपण त्याचा फायदा करून घेतो वीज निर्मिती करिता. तर हे जे सगळे संसाधन आहेत आपल्या आजूबाजूला, हे एनर्जीच्या एक एनर्जी, आपल्याला एनर्जीचे स्रोत जे म्हणू शकतो त्या प्रकारे आपण त्याला पाहतो. आणि ह्या सगळ्यामधून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, जी हीट आहे, तिचा आपण वापर करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर हेच सांगण्याकरिता आपण जे काही संसाधन आहेत
त्या संसाधनाचा वापर करून स्वतःच्या आयुष्यामध्ये जे काही हीट आणि त्याचे इफेक्ट्स यावर आपण आता प्रश्न पाहणार. तर त्यामधले सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्यामधून काय काय मिळत आहे, आपल्याला सनलाईट मिळत आहे. त्याचे आपण झाडामुळे आपण जिवंत आहोत, आपण त्याचा स्वतःच्या एनर्जी करिता वापर करत आहोत. तर ही जी हीट आहे ही काय आहे, एक एनर्जी आहे, एक फॉर्म ऑफ एनर्जी. का बरं आपण म्हणतो त्याला फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जीच्या म्हणजे ऊर्जेचा एक स्रोत आपण असं का बरं म्हणतो, तर आपण हीटमुळे वस्तू गरम करतो, स्वतःचे जेवण बनवतो, फोटोसिंथेसिस होत आहे आपल्यासाठी उष्णतेमुळे, हा सगळ्याचा वापर करत आहोत आपण. मग ही काय म्हणत आहे की इट फ्लोज फ्रॉम अन ऑब्जेक्ट ऍट हायर टेम्परेचर टू अन लोअर टेम्परेचर हीट. सगळ्यांनी बघितलं आहे की एखादी वस्तू ठेवली आपण जी गरम आहे तर ती थोड्या वेळाने थंड होते, पण एखादी वस्तू आपोआप जी थंड आहे ती आपोआप गरम होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला उष्णता किंवा हीट किंवा आग लावत नाही खालून, तोपर्यंत ती आपोआप गरम होत नाही. म्हणजे काय आहे, तर हीट इट फ्लोज फ्रॉम अन ऑब्जेक्ट ऍट अ हायर टेम्परेचर टू अन लोअर टेम्परेचर हीट. एक्झाम्पल, हॉट टी अँड आईस्क्रीम. जसं हॉट टी गरम चहा थंडी होते आणि आईस्क्रीम खूप जास्त थंड झालेली असते, खूप जास्त थंड असते, पण ती एका नॉर्मल टेम्परेचरवर येण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यासाठी ते जे आपण म्हटलं आता की जी हा जो ट्रान्सफर आहे हीट, जी बदल होता यामध्ये, परिवहन होत आहे ट्रान्सफर हीटचा, तर हे कशा कशा प्रकारे होत आहे, तर याचे मी 3 एक्झाम्पल घेतले आहेत. लिक्विड, सॉलिड आणि गॅस मध्ये कशा प्रकारे होत आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की जे यामध्ये असं म्हटलं आहे की इथे रॉड घेतलाय बघा, हे रॉड आहे, लोखंडाचा रॉड आहे आणि इथे एक मेणबत्ती लावलेली आहे आणि त्याला गरम करत आहोत आपण. आता ही जी ट्रान्सफर होत आहे हीट, या बाजूने या बाजूकडे जात आहे, या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात आहे, तर याला काय म्हटलं आहे, कंडक्शन. इन सॉलिड्स heat is transferred from one particle to another. तर हे सॉलिड बद्दल आहे. म्हणजे सॉलिड मध्ये जे कण असतात, म्हटलं होतं की सॉलिड मध्ये जे कण असतात ते घट्ट पकडून बसलेले असतात. तर ज्यावेळी याला हीट मिळत आहे, तर हे जसं हवा कशी एवढ्या दूर असते, तर ही दूर दूर वेगळ्या वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते, पण हे सॉलिड मधले जे मॉलिक्युल्स आहेत ते घट्ट पकडून बसलेले असतात, म्हणून हे फक्त जागेवरच आपला जी गरमीमुळे, ज्या हीटमुळे काय आपली एनर्जी हलवण्याचा प्रयत्न करतात आणि ते दर्शवतात की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ती हीट जात आहे. तसेच पाण्यामध्ये कन्व्हेक्शन, पाण्यामध्ये काय होत आहे की हे खाली वर होत आहे. तुम्ही बघितलं असेल की पाणी आपण समजा गॅसवर ठेवलं, चुलीवर ठेवलं आणि त्याला गरम करतो एका पातेल्यामध्ये, तर सुरुवातीला पाण्याला उबळी येत नाही आणि पाणी स्थिर असतं, पण जसं जसं पाणी गरम होत जातं, पाणी खाली वर होतं, उबळ्या येतात, पाण्याला बबल्स येतात आणि ते खाली वर जातात. तर यावरून काय लक्षात येत आहे, तर इन लिक्विड अँड गॅसेस हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस थ्रू करंट आउट. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत हे एका ठिकाणी असं हालतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आणि खाली वर होतात. एक्झाम्पल, व्हाईल हीटिंग वॉटर द लोअर वॉटर रायझेस अप अँड द अप्पर वॉटर मूव्स डाऊन. तर बघा इथे हे जे मॉलिक्युल्स आहेत हे खाली वर होत आहेत, जे गरम झालेले मॉलिक्युल्स आहेत ते वर जातात आणि जे वर आहेत ते थोडे थंड असणार ते खाली जातात गरम होण्यासाठी किंवा त्यांचे वजन जास्त असल्यामुळे ते खाली जातात. तर काय समजून येत आहे की सॉलिड मध्ये जी हीट ट्रान्सफर आहे ती एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जात आहे, पण लिक्विड मध्ये ती खाली वर होत आहे. त्यासारखंच जी आपण म्हटलं की
आग शेकताना आपल्यापर्यंत एनर्जी येत आहे, जी काही रेडिएशन्स येत आहेत, जी काही ऊर्जा येत आहे, गरमी येत आहे, हिट डायरेक्टली रिचेस थ्रू एम्प्टी स्पेसेस. याचा अर्थ असा की हा एक मीडियम आहे. एम्प्टी स्पेस म्हणजे काय, तर जसं इथे आग पेटत आहे आणि आपण इथे दूर अंतरावर आपले हात शेकत आहोत, तर मधात हवा आहे. तर या खाली जागेमधून सुद्धा आपल्यापर्यंत ही हीट, त्या आगेपासून होणारी हीट आपल्या हातापर्यंत येत आहे. याचा अर्थ की हा खाली जागेतून येणारी जी हीट आहे त्याला रेडिएशन असं म्हणतो. सनरेज रीच द अर्थ. ठीक आहे, तर हेच आपल्याला जे पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. एकदा आपण पाहूया की काय काय दिलेलं आहे ते. आणि जे पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स आपण आता बघितल्यात, फक्त एकदा आपण पाहूया, वाचून घेऊया. तर बघा काय म्हणत आहे. We have seen previous standards that heat is a form of energy which flows from an object at higher temperature to an lower temperature. ठीक आहे, higher temperature to object at a lower temperature. So temperature of an object tells us how hot or cold that object is. एखादी वस्तू किती गरम आहे किंवा किती थंडी आहे हे त्याचं तापमान सांगत असतं. आपण हात लावून बघून सांगू शकतो, जसं बर्फ किती गरम आहे किंवा बर्फ किती थंड आहे किंवा एखादा चहाचा कप किती गरम आहे ते आपण सांगू शकतो. The temperature of cold object is lower than the temperature of hot object. Simple. Thus, the temperature of ice cream is less than the temperature of tea. टेम्परेचर टी चहापेक्षा आईस्क्रीमचा जो टेम्परेचर राहील हा कमीच राहणार, बरोबर. तर इथे जे म्हटलं आहे की ही जी हीट आहे याबद्दल त्यांनी तुम्हाला इथे बघा 3-4 जे उदाहरण दिले आहेत. याबद्दल आपण म्हटलं की ट्रान्सफर कसं होत आहे, रेडिएशन्स काय आहेत, तर याबद्दल परत आपण एकदा डिस्कस करूया. की आपण जे म्हटलं चहा हे गरम पतीला हा उघडून वर येत आहे, यामध्ये त्याचे जे खाली वर कण होत आहेत, तर ह्याचं काय म्हटलं आपण उदाहरण, कन्व्हेक्शन. यामध्ये काय होत आहे, जे पार्टिकल्स आहेत ते खाली वर जात आहेत, बरोबर. आता यामध्ये आईस पिघळलेला आहे, ह्याचं टेम्परेचर समजून येत आहे. आणि हा जो आहे बबल, आणि हा जो बबल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ह्याला काय आहे ते एअर बलून. एअर बलूनचा जो कन्सेप्ट आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे की हा जो एअर बलून दाखवलेला आहे यांनी हे जी हवा आहे, आपण हवा बघितलं की त्यामध्ये गरम हवा जी असते ही वर जाते म्हटलं होतं. आपण मागच्या क्लासमध्ये पण बघितलं की जी गरम हवा असते ती वर जाते, तिचं वजन कमी असते. तर त्याबद्दल आपण बघितलं होतं. आणि त्यासाठी मी एक चित्र म्हणजे तुम्हाला दिसेल असा मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर हा जो एअर बलून आहे हा नेमका कसं काम करत आहे, तर इथे जी हवा आहे, इथे जी आग लागलेली आहे ना, इथे जी आगेमुळे जी होणारे आजूबाजूचे वातावरण गरम आहे, आजूबाजूची हवा जी गरम झाली आहे, ती काय करत आहे, हा जो फुगा आहे याला मोठं करत आहे, एक्सपांड करत आहे. ठीक आहे, कारण जी गरम हवा असते ही सतत वर जाण्याचा प्रयत्न करते. बघा, ही जी गरम हवा आहे ही वर आहे, मग जी थंड हवा आहे ती खाली आहे. इथे दिसत आहे थंड हवा खाली आहे आणि इथून आग लागत आहे. तर याचा हा कन्सेप्ट आहे आपल्या पुस्तकामध्ये सांगण्याचा की जी गरम हवा आहे, उष्णता आहे, ज्यामुळे तापमानाचा किती फरक पडतो आणि आपण त्याचा कसा वापर करून घेत आहोत त्याबद्दल ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर परत आपण आपल्या पुस्तकामध्ये बघूया की अजून काय ते त्यांनी एसआय युनिट आणि एकक याबद्दल बोलले आहेत. बघा, एसआय युनिट ऑफ जूल इज SI system in joule while that CGS unit in calories. तर हे कशाबद्दल सांगितलंय,
हीट बद्दल सांगितलं आहे. तर इन सिम्पल मॅनर, सिम्पली जे हीटचा जो एसआय युनिट आहे आपण हे जूल म्हणतो आणि सीजीएस मध्ये आधी मी म्हटलं होतं की सीजीएस हे आधी वापरायचे, तर ते कॅलरीज मध्ये वापरतात. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर आता आपण कॅलरीज कशाकरिता वापरतो, आपल्या शरीरामध्ये जी असणारी एनर्जी आहे, हीट आहे, किती कॅलरीज कमी झाले जास्त झाले, तर त्यासाठी आपण आजही कॅलरीज म्हणून वापर करतो आपल्या शरीराकरिता. पण बाकीचे जे सिस्टीम्स आहेत, जसं गाडी झाली किंवा काही बाकीचे जे आपण हीट मोजत आहोत त्यामध्ये आपण जूलचा वापर करत आहोत. तर त्यासाठी पण जे एसआय युनिट आणि त्याचे जे कॅलरीज आहेत, एसआय युनिट जूल आणि सीजीएस युनिट इन कॅलरीज, याला त्यांनी डिफाईन केलं आहे की 1 कॅलरी कशामध्ये म्हणतायत ते 4.18 जूल मध्ये. तर त्यासाठी त्यांनी काय म्हटलं की समजा तुमच्या 1 कॅलरी काय आहे, heat, 1 calorie heat is heat required to increase the temperature of 1 gram of water through 1 degree Celsius. म्हणजे समजा तुम्हाला 1 ग्राम पाणी 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल त्याचं टेम्परेचर, तर त्याला किती हीट द्यावी लागेल म्हणत आहे, 1 कॅलरी. आणि इथे 1 कॅलरी म्हणजे त्यांनी किती म्हटलं आहे, 4.18 जूल. सो हे सांगताना मी सिम्पली एक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पॉइंटर्स मध्ये. एकदा ते पण बघूया की सिम्पली एवढं तुम्ही लक्षात ठेवा की एसआय युनिट काय आहे, जूल आहे, आणि सीजीएस युनिट कॅलरी आहे, आणि 1 कॅलरी म्हणजे काय होतं, 4.18 जूल. So 1 calorie is the heat needed to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius. Okay. So एवढं सध्या एका आपल्या सुरुवातीला एवढं समजायचं आहे. आणि मग आता आपण पाहणार आहोत की हे जे हीट आहे याचे सोर्सेस, सुरुवातीला आपण म्हटलं की काय काय आपण त्यावर थोडा विचार केला होता, तर त्यांनी डिटेली त्याचे सोर्सेस दिले आहेत. सूर्य आहे, पृथ्वी आहे, केमिकल एनर्जी आहे, त्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. तर ते आपण पुस्तकामधून बघूया. अगदी आसान आहेत, एकदा तुम्ही वाचलं तरी लक्षात राहणार. तर बघा काय काय दिलं आहे त्यांनी. सूर्य म्हटलं आहे, Surya is the biggest source of heat received by Earth. A large amount of heat is generated due to nuclear fusion taking place in its center in the process of hydrogen nuclei fused together in form of helium nuclei. त्यांनी इन शॉर्ट मध्ये एवढं सांगितलं आहे की सूर्य जो आहे हे सोर्स कसं बनत आहे आपल्याकरिता, ते म्हणजे सूर्यामध्ये जे त्याचा गाभा आहे त्यामध्ये कशाची रिएक्शन होते, टुगेदर विथ हेलियम न्यूक्लाय. जसं आपण पण आपल्या पृथ्वीवर, आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्या पृथ्वीला कोर आहे, पृथ्वीची जी कोर आहे त्यामध्ये पण काही रिएक्शन्स होत असतात. तशासारखंच सूर्यामध्ये पण रिएक्शन्स होत असतात, आणि त्यामधून जी निघणारी एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे आपल्यापर्यंत ते रेडिएशन्स, ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर यालाच त्यांनी म्हटलं आहे, सम ऑफ इट रिचेस द अर्थ इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आपण सोर्स म्हणून वापरत आहोत. त्यासारखंच त्यांनी जी पृथ्वी आहे त्यावर जो वातावरण आहे त्याला जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं आहे. का बरं, तर पृथ्वीवर असणारी प्रत्येक वस्तू आपण तिचा ऊर्जा म्हणून वापर करत आहोत. मग त्यामध्ये हवा आली, समुद्राच्या लाटा आल्या, तर त्यासाठी आपण त्याला जिओथर्मल एनर्जी असं म्हणतो आहोत. ऍज द टेम्परेचर ऍट द सेंटर ऑफ अर्थ इज हाय, द अर्थ इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. द हीट इज ऑल्सो कॉल्ड जिओथर्मल एनर्जी. पृथ्वीचा जो गाभा आहे त्यामधून जी निघणारी ऊर्जा आहे, जी हीट आहे, त्याला आपण स्वतःची ऊर्जा म्हणून, सोर्स म्हणून आपण त्याला वापर करत आहोत. केमिकल एनर्जी,
यामध्ये त्यांनी जी केमिकल एनर्जी जे म्हटलं आहे, वेन फ्युल लाईक वूड अँड कोल पेट्रोल, ह्याला जी केमिकल एनर्जी हा जो शब्द वापरला आहे बघा, का बरं, तर जे लाकूड आहे, फ्युल लाईक लाकूड, आपण जे लाकूड आपण जाळतो चुलीमध्ये, तर हे चुलीमध्ये जे लाकूड जाळतो याला सुद्धा ऑक्सिजन महत्वाचं असतं जळण्याकरिता, बरोबर. बिना ऑक्सिजनने लाकूड जळत नाही. तर यामध्ये सुद्धा एक रिॲक्शन महत्वाची असते, तर याला केमिकल रिॲक्शन, केमिकल एनर्जी असं म्हटलं आहे. परत त्यांनी म्हटलं की कोल पेट्रोल हे जळतात, त्यामुळे आपण त्याचा वापर करत आहोत सोर्स म्हणून. हीट इज जनरेटेड इन दिस रिॲक्शन्स. ओके. आणि इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये आपण म्हटलं की प्रेस आहे, इलेक्ट्रिक हीटर आहे ज्यामध्ये आपण पाणी गरम करतो, किंवा अजून बरंच काही ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ज्याला आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण वापरतो. यू हॅव सीन सेव्हरल इक्विपमेंट्स विच प्रोड्यूस हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक प्रेस, इलेक्ट्रिक हीटर इज सोर्स ऑफ हीट. अनादर इज ॲटॉमिक एनर्जी. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जे अणुऔष्णिक जे केंद्र असतात ज्यामधून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो, तर हे जे आहेत, huge amount of heat is produced in a very short time when the nuclei of some elements like uranium, thorium, etc. undergo fission. तर इथे जे युरेनियम आणि थोरियम हे जे शब्द वापरलेले आहेत, हे एलिमेंट्स आहेत, जसं आपण म्हटलं कार्बन आहे किंवा कॉपर आहे, त्यासारखंच युरेनियम आणि थोरियम अशी काही एलिमेंट्स आहेत जे खूप जास्त रिॲक्ट करतात. आणि यांचा जो संपर्क आला, तर यांनी हा जो शब्द वापरला फिजन, फिजन, फ्युजन, हे एक रिॲक्शनचं नाव आहे, ज्यामध्ये यांची रिॲक्शन झाल्यानंतर खूप मोठा एनर्जीचा एक्सप्लोड होत असतं, एक्सप्लोजन होत असतं. जसं हिरोसाकी नागासाकीचा जो एक्झाम्पल आहे, हे त्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता की छोट्या वापरापासून सुद्धा मोठं एक्सप्लोजन करू शकतो. तर त्याला कमी कमी वापरमध्ये केलं तर ते सुद्धा आपण एनर्जी म्हणून वापर करू शकतो. म्हणून त्यांनी म्हटलं की इट प्रोड्युसेस इन अ व्हेरी शॉर्ट टाइम व्हेन न्यूक्लियाय ऑफ सम एलिमेंट्स लाईक थोरियम and uranium it undergo fission. This used in atomic energy projects. तर हे मोठे मोठे जे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये वापर केला जातो. आणि हवा, सांगितलं सुरुवातीला की पवनचक्की मधून सुद्धा आपण त्याचा इलेक्ट्रिसिटी म्हणून वापर करू शकतो. तर लार्ज अमाउंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस, ती सुद्धा काय आहे, स्त्रोत आहे, हीट ऑफ, सोर्स ऑफ हीट आहे. ठीक आहे. तर हे जे न्यूमेरिकल आहे हे बघूया आपण, पण थोडं हे समजून घेऊया नेमकं टेम्परेचर म्हणजे काय, कारण तिथे पण टेम्परेचरला थोडं सॉल्व्ह केलेलं आहे. तर समजा एकदा आपल्याला टेम्परेचर समजलं, तापमान, टेम्परेचर, तर आपण समोर जाऊया. तर नेमकं टेम्परेचर म्हणजे काय, तर हीट ही ऍज अ एनर्जी, पण टेम्परेचर म्हणजे हे तापमान आहे. म्हणजे आपण एखाद्या वस्तूला हात लावून सांगू शकतो की गरम आहे किंवा थंड आहे, पण ते किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपण सांगू शकत नाही. त्यासाठीच आपण काय वापरतो, थर्मोमीटर. कारण आपण तर सांगणार की हे गरम आहे, पण किती गरम आहे, जसं चहा गरम आहे पण किती गरम आहे, आपण एक एक्झॅक्ट अमाऊंट नाही सांगू शकत. त्यामुळे आपण त्याला मोजण्यासाठी आपण काय वापरतो, थर्मोमीटर वापरतो. तर इथे तुम्हाला एक कृती दिलेली आहे, सिंपल कृती आहे. तर हा कृतीमध्ये सांगण्याचा असा प्रयत्न आहे की 3 बॉटल घ्या म्हणत आहे. ठीक आहे. पहिल्या बॉटलमध्ये गरम पाणी घ्या, दुसऱ्या जे बी मध्ये आहे तर ते थंड पाणी घ्या, थोडं जास्त गरम आणि जास्त थंड, असं की हाताला आपण सहन करू शकणार. जास्त गरम पण नको आणि खूप थंड पण नको. ठीक आहे. तर त्यांनी इथे हे 2 घेतले आहेत आणि मधातील जी बॉटल आहे तिथे ठेवलेलं आहे साधारण पाणी, जे ना जास्त थंड आहे ना गरम आहे, ते सिंपल साधारण नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं पाणी आहे. मग आता त्यांनी म्हटलं की जे दोन्ही हात आहेत, गरम पाण्यात असलेलं आणि थंड पाण्यात असलेलं, हे काढा आणि
मधात असलेल्या नॉर्मल टेम्परेचरवर असलेल्या पाण्यामध्ये बुडवा. तर तुम्हाला काय जाणवतं ते बघायचं. तर काय जाणवतं बघा, जसं आपण म्हटलं की आपले जे सेन्सेस आहेत बॉडीचे हे रिलेटिव्ह आहेत, म्हणजे हे आपल्याला हे नाही सांगणार की किती गरम आहे, पण एक मात्र निश्चित होणार की माझ्या हाताला किती गरम पाणी लागलं आहे आणि किती कोणत्या हाताला थंड पाणी लागलंय. जिथून आपण गरम पाण्यातून हात काढला त्याला हे जे पाणी आहे नॉर्मल टेम्परेचरचं हे थोडं थंड वाटणार, पण ज्या बॉटल मधून थंड पाण्यातून आपण समजा हात काढला तर याला हा जो पाणी आहे थोडं गरम वाटेल. ठीक आहे, तर हेच या एक्सपेरिमेंट मध्ये या कृतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की इवन दो both the hands are dipped in the water in the same vessel. आता समजा आपण दोन्ही हात एका ठिकाणी घातले तर water at the same temperature your right hand will find the water to be cold. तुमच्या जे गरम पाण्यातून हात काढलेला असल्यामुळे तुम्हाला हा जो पाणी आहे थंड वाटेल, कारण आपल्या शरीराला या हाताला माहिती आहे की आता गरम पाण्यामध्ये माझा हात होता म्हणून. while the left hand will find it to be hot. The reason for this, think about it. You must have understood from the above activity that we cannot determine the temperature of an object accurately by simply touching it. Also, you may hurt yourself by touching very hot or cold object. तुम्ही खूप जास्त गरम असलेल्या किंवा खूप थंड असलेल्या वस्तूला हात लावल्यामुळे तुमच्या हाताला इजा होण्याची सुद्धा शक्यता असू शकते. So, we feel the need of the some device for measuring temperature. Thermometer is a device for measuring temperature. You have to read about thermometer. आपल्याला समोरच्या भागामध्ये दिलेलं आहे थर्मोमीटर कसं काम करतं, त्याचे काय काय प्रकार आहेत आणि त्याचा काय उपयोग आहे, तर ते दिलेलं आहे समोर. पण इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपले जे सेन्स आहेत गरम आहे थंड आहे सांगू शकतं, पण किती आहे गरम आणि किती थंड आहे हे सांगण्यासाठी काय म्हणत आहे, थर्मोमीटरचा आपण वापर करतो. ठीक आहे, तर या कृतीमधून काय लक्षात येत आहे की टेम्परेचर मोजण्याकरिता आपल्याला थर्मोमीटर वापर करणे गरजेचे आहे. तर बघा त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट आर पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. तर हे प्रश्न विचारण्याचा त्यांचा उद्देश समोर आहे. हीट अँड टेम्परेचर बद्दल आपण मग बोलणार आहोत. त्यासाठी पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहिती आहे, पण मी परत सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण होऊ शकते की मी समोर जाणार आणि हे मागे राहणार, म्हणून हा जो प्रश्न आहे त्यासाठी बघा, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे हे जसं काय कोणती एनर्जी आहे हे सांगण्यासाठी या टर्म्सचा वापर केलेला आहे. तर बघा ते काय म्हटलं आहे की potential energy, the energy stored in an object due to its position or condition is called potential energy. सरळ भाषेमध्ये असं आहे की एखादी वस्तू आहे तर तिच्यावर, जसं इथे मी वर वस्तू पकडलेली आहे आणि ही याच पोझिशन मध्ये आहे, आता मी हिला वर पकडलं आहे, तर आता ही हालत नाही आहे, एकाच पोझिशन मध्ये आहे, तर हिच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जमा झालेली आहे. When an object is lifted to height, it gains potential energy. आणि महत्वाचं त्या इथे आहे की द एनर्जी प्रोड्यूस ड्यू टू ग्रॅव्हिटी, इलास्टिक और टेन्शन. आता हे जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही नेमकी कशी निर्माण होते, एका थांबलेल्या वस्तूवर किंवा एखाद्या त्याच्यामध्ये मोशन नाही आहे तरी सुद्धा एनर्जी आहे, आपण हे कसं म्हणतो, का बरं? तर त्याचं कारण असं सगळ्यांना माहिती आहे की जी ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी हे सगळ्या वस्तूवर काम करत असते. सगळ्याच ठिकाणी पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या वस्तूंवर ग्रॅव्हिटी आहे हा लागत असते. स्वतःला प्रत्येक वस्तूला स्वतःचा वजन असतं, वस्तुमान असतं, त्यामुळे ही जी ग्रॅव्हिटी आहे ही सगळ्या वस्तूवर लागत असते. म्हणून ती एनर्जी तिथे वर ठेवल्यामुळे तिच्यावर काहीतरी जमा होत आहे.
पण समजा ही वस्तू हालत आहे किंवा काही मोशन मध्ये आहे, समोर जात आहे किंवा मागे जात आहे, तर त्याला काय म्हणतात? कायनेटिक एनर्जी. द एनर्जी पोजेस्ड बाय अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. म्हणजे थांबलेली वस्तू समजा हलणं सुरू केलं तर त्याला कायनेटिक एनर्जी त्यावर निर्माण होणार. द फास्टर अन ऑब्जेक्ट मूव्स द मोर कायनेटिक एनर्जी इट हॅज. म्हणजे जी एनर्जी आहे ही प्रत्येक वस्तूमध्ये आहे. प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा एनर्जी आहे, कारण त्याला स्वतःचा वस्तुमान आहे आणि त्यावर ग्रॅव्हिटी लागत आहे. इलास्टिसिटी लागण्याचा म्हणजे जसं समजा आपण एखादी वस्तू आपण ओढून घेतली, रबर पकडून ठेवला, तर तो खिचला गेला, तो त्या पोझिशन मध्ये राहिला. पण जसं त्याला सोडलं तसं तो जागेवर येण्याचा प्रयत्न करणार आणि तो परत पोटेन्शियल मध्ये तो स्थिर राहण्याचा प्रयत्न करणार. परत त्यावर ग्रॅव्हिटी लागणार. म्हणजे प्रत्येक वस्तूवर पोटेन्शियल एनर्जी लागत असते. आणि हे लक्षात ठेवण्याचा साधा उपाय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा मराठीमध्ये म्हणतात. आणि स्थितीज म्हणजे एका स्थितीवर राहणार स्थितीज. आणि कायनेटिक म्हणजे गतीज, म्हणजे जी हालत आहे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर. म्हणून तर ह्या जे पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी आहे हीच आपण समोरच्या आपल्या चॅप्टर मध्ये जे आहे हीट अँड टेम्परेचरचा जो आपण एक वेगळं पण काय आहे ते पाहणार, त्यामध्ये आपल्याला लक्षात येणार. तर त्यामध्ये काय म्हणत आहे की जसं हीट आणि टेम्परेचर काय वेगळं पण आहे याच्यामध्ये. तर जसं बघा, आपण चहाचा कप घेतला आणि त्यामध्ये चहा ठेवला, ठीक आहे. एक चहाचा कप घेतला, सारखा चहाचे कप घेतले दोन, आणि दोघांमध्ये सारखा चहा ठेवला आणि त्याचं तापमान सुद्धा सारखाच आहे, सगळं सारखं आहे, ठीक आहे. मग आता आपण असं म्हणत आहोत की त्याच्यामध्ये जी हीट आहे ही काय आहे? सारखी आहे. टेम्परेचर सुद्धा सारखा आहे त्यांचा. पण हीट मध्ये काय होत आहे की जसं आता हा जो चहाचे दोन कप घेतले होते त्यामध्ये काय करू आपण, हा जो दुसरा चहाचा जो कप आहे याला थोडा मोठा करूया, याला डबल करूया, याला डबल केलं, ठीक आहे. तर यामध्ये सारख्या तापमानाचा चहा आहे, पण यामध्ये क्वांटिटी वाढलेली आहे. या दुसऱ्या कपामध्ये क्वांटिटी वाढली आहे. तर ह्या क्वांटिटी वाढलेल्या कपामध्ये काय राहणार? हीट जास्त राहणार, यामध्ये हीट कमी राहणार. आणि हीट म्हणजे काय, तर किती पार्टिकल आहेत कपामध्ये. या कपामध्ये कमी पार्टिकल आहेत, कमी प्रमाणात चहा, याच्यामध्ये क्वांटिटी कमी आहे आणि यामध्ये क्वांटिटी जास्त आहे, तर यामध्ये हीट जास्त राहणार. आणि तापमान भलेही सारखा असेल पण हीटचा जो प्रमाण आहे हे वेगळं वेगळं राहणार. तर हे समजून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय समजून घ्यावं लागेल, तर हे नेमकं कसं काम करतं. जसं बघा, आपण चहाच्या भांड्यामध्ये जे पाणी आहे, जे चहा उघडत आहे, तर आपण म्हटलं की खाली वर जात आहे, तर त्याचे जे कण आहेत चहामध्येच्या भांड्यामध्ये, जी कण आहेत हे काय आपल्या ठिकाणी हालत आहेत. जसं बघा, ह्याला घासल्यानंतर ऊर्जा निर्माण होत आहे, त्यासारखंच ज्या गॅसमुळे किंवा चुलीमुळे जी ऊर्जा लागत आहे, हीट लागत आहे त्या चहाच्या भांड्याला, त्यामुळे ती जी पाणी आहे आणि जी साखर, चहापत्ती आहे, त्यांची जी कण आहेत, त्यामुळे काय होत आहे, ती आपल्या जागेवर हालत आहेत, स्पीडने हालत आहेत. त्यामुळे त्या घर्षणामुळे किंवा त्या हालचालीमुळे जी निर्माण होणारी हीट असते, जो टेम्परेचर असतं, हे आपण त्याला ऍड करतो. तसेच जसं बघा, यामध्ये जी आपण म्हटलं की क्वांटिटी मॅटर करते हीट करिता, किती कण आहेत त्यावर आपण म्हणत आहोत की यामध्ये हीट कमी आहे किंवा जास्त आहे. पण टेम्परेचर कशावर मॅटर करत आहे? फक्त तो किती
गरम आहे किती उष्ण आहे, त्यामध्ये क्वांटिटी किती आहे किंवा किती कमी आहे किती जास्त आहे त्याला काहीही फरक पडत नाही. तर हा टेम्परेचरचा महत्वाचा मुद्दा आहे की त्यामध्ये तुम्ही बादलीभर गरम पाणी घ्या किंवा छोट्या कपभर. समजा टेम्परेचर सारखा असेल तर टेम्परेचर सारखा असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती सारखीच राहणार. हा 5 डिग्री सेल्सिअस, हा 5 डिग्री सेल्सिअस. पण हीट मात्र यामध्ये जो घर्षण निर्माण होत आहे तो या कपामध्ये कमी राहणार, कारण या कपाची जी क्वांटिटी आहे ती कमी आहे, ज्या मार्फत या बाल्टीमध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स एका जागेवर हलत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त हीट निर्माण होत आहे. हे सांगण्यासाठी हा जो आता समोरचा जो एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. काय तर बघा, टोटल एनर्जी of all the particles in a substance which is heat, it depends on how many particles here there are and how fast they are moving in their position. तर एका ठिकाणी किती पार्टिकल्स आहेत आणि ते एका ठिकाणी किती स्पीडने मूव्ह करत आहेत हे हीट दर्शवतं. त्यासारखंच टेम्परेचर काय म्हणत आहे, इट शोज ऍव्हरेज एनर्जी ऑफ द पार्टिकल. एक पार्टिकल किती स्पीडने एका ठिकाणी हलत आहे आणि घर्षण किती निर्माण करत आहे त्यावरून टेम्परेचर समजतं. इट ओनली टेल्स अस हाऊ फास्ट द पार्टिकल आर मूव्हिंग. ओके, अ कप ऑफ हॉट वॉटर हॅज अ हायर टेम्परेचर दॅन अ बकेट ऑफ लुकवॉर्म वॉटर. हे म्हणण्याचा बघा मी हा एक्झाम्पल यासाठी दिला की जसं एखाद्या कप ऑफ वॉटर मध्ये भलेही त्याचं टेम्परेचर जास्त असेल, छोटी आहे अमाऊंट छोटा आहे पण याचा टेम्परेचर जास्त राहिलं आणि बकेटचं जे आहे टेम्परेचर थोडं लुकवार्म आहे, पण एनर्जी कशामध्ये जास्त राहणार तर बकेटमध्ये, कारण त्यामध्ये सगळ्यात जास्त पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, तर हे हीट आणि टेम्परेचरचं जे म्हणणं आहे ते हे आहे. त्यासाठी हे सोप्या भाषेमध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परत एकदा वाचून घेऊया काय म्हणणं आहे ते. टोटल एनर्जी ऑफ ऑल मुव्हिंग ॲटम इन अ सबस्टन्स म्हणजे हीट. टोटल एनर्जी ऑफ ऑल मुव्हिंग ॲटम्स इन अ सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे पाणी वगैरे आपण उदाहरण घेतलं ते. पण टेम्परेचर म्हणजे काय, ऍव्हरेज एनर्जी ऑफ ॲटम इन अ सबस्टन्स, एका ॲटम मधली. ठीक आहे. If two objects have the same temperature, the atoms move with the same average speed. If two objects have the same temperature, the atoms move with same average speed. जसं आपण म्हटलं की दोन्ही चहाची जी कप घेतले तर त्यामध्ये दोघांचे टेम्परेचर सारखे आहे तर ते सारख्या स्पीडने, म्हणजे दोघांचे टेम्परेचर सारखं आहे आणि हीट सुद्धा सारखी आहे. बट इफ वन ऑब्जेक्ट बिगर, पण समजा वन ऑब्जेक्ट हा मोठा घेतला मी तर त्यामध्ये काय होणार, जास्त हीट राहणार. ठीक आहे, म्हणून इथे हा जो शब्द वापरला आहे की टोटल एनर्जी इज ऑल मुव्हिंग ॲटम्स इन अ सबस्टन्स. आणि टेम्परेचरचं काय म्हणणं आहे, ऍव्हरेज एनर्जी ऑफ ॲटम्स इन अ सबस्टन्स. एका ॲटम मध्ये किती हलत आहे त्यामध्ये त्याचा टेम्परेचर निश्चित करता है. ऍट हायर टेम्परेचर ॲटम मूव्ह फास्टर. जसा तुम्ही बघितलं पण असेल की जास्त टेम्परेचर असल्यानंतर पाण्याला उकळ्या येतात आणि ते स्पीडने ते हालचाल करत असतात. फक्त पाण्यामध्येच नाही तर सॉलिड मध्ये सुद्धा तुम्ही रॉडवर बघितलं असेल, जो लोखंडाचा रॉड आहे तर ते स्पीडने गरम झाल्यानंतर काय होतंय ते लालसर होत येत आहे आणि त्यावर तुम्ही हातोडा मारल्यानंतर ते सपाट होणार, तर त्यावर जास्तीत जास्त रिॲक्शन होणार आणि ते रिझल्ट देणार कम्पेअर्ड टू कमी टेम्परेचर मध्ये. तर यामध्ये जे वेगळे वेगळे जे सॉलिड लिक्विड आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हायब्रेशन ओनली सॉलिड मध्ये फक्त व्हायब्रेट होणार, लिक्विड मध्ये
स्लाइड किंवा मूव्ह होणार, पाण्यामध्ये स्लाइड किंवा मूव्ह होत आहेत, आणि गॅसमध्ये फ्री रॅन्डमली मोशन. तर याचं उदाहरण बघा, सॉलिड मध्ये व्हायब्रेशन ओनली, जसं रॉड मध्ये फक्त एका ठिकाणी राहणार, ते जोपर्यंत आपण दुसरा हातोडा मारत नाही तोपर्यंत ते त्याच पोझिशन मध्ये राहणार. ठीक आहे. पण लिक्विड मध्ये होत आहे की गरम पाणी खालून वर जात आहे, स्लाइड मूव्ह होत आहे. इफ टेम्परेचर जास्त असेल तर काय काय होत आहे, सॉलिड मध्ये व्हायब्रेशन होत आहे, एकाच ठिकाणी राहत आहे. गरम रॉड असेल तरी सुद्धा आपल्याला त्याला दुसरा हातोडा मारून त्याला शेप बदलवण्यासाठी दुसरा मारावं लागत आहे, अन्यथा ते आपल्याच ठिकाणी राहणार, एका ठिकाणी व्हायब्रेट होणार. मात्र लिक्विड मध्ये काय होणार, मूव्ह होणार, खाली वर मूव्ह होणार. आणि गॅसमध्ये काय होणार, फ्रीली रॅन्डम मोशन. तर यामध्ये आपण उदाहरण घेतलं होतं कशाचं, बलून, एअर बलूनचं, की गॅसमध्ये ते समजा ओपनली वर जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथे जे उदाहरण जे घेतले आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे तुम्हाला लक्षात राहणार. तर बघूया आपण पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे ते. तर इथे जे पुस्तकामध्ये जे सांगितलं आहे हे सेम आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वी नो दॅट द सबस्टन्स इज मेड ऑफ ॲटम्स. सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वस्तू ॲटमनीच बनलेली असते, आणि आपण त्या ॲटम्सचा जो व्हायब्रेशन किंवा जे म्हटलं ते याबद्दल बोलत आहेत. द ॲटम्स इन अ सबस्टन्स आर ऑलवेज इन मोशन. ओके. The total kinetic energy of the atom in substance is measure of the heat contained in the substance. तर बघा इथे कायनेटिक एनर्जी आली आहे. म्हणून इथे हा प्रश्न विचारलाय, तुम्हाला माहिती आहे का पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. तर इथे हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जी वस्तू असते त्यामधले जे पार्टिकल्स असतात, जे ॲटम्स असतात, ते सतत हलत असतात. आणि जसं म्हटलं की कायनेटिक एनर्जी कशामुळे बनते आहे, तर वस्तूच्या हालचालीमुळे. तर समजा ॲटम्स हलत आहे तर कायनेटिक एनर्जी अप्लाय होत आहे. म्हणून the total kinetic energy of the atoms in a substance is measure of the heat contained in that substance. म्हणून जे हीट आहे ही कशावरून आपण मेजर करत आहोत, कायनेटिक एनर्जीवरून, एखाद्या पार्टिकलच्या हालचालीवरून आपण हीट ही मोजत आहोत, असं इथे म्हणण्याचा प्रयत्न आहे. मात्र temperature of substance is related to the average kinetic energy of atoms. मात्र टेम्परेचर कशावर अवलंबून आहे, फक्त ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स. एका ॲटम्सच्या ऍव्हरेज, एकच ॲटम समजा इथे भले इथे 4-5 ॲटम्स असतील, यावरून हीट मोजता येत आहे, पण इथे एकच ॲटम वरून आपण टेम्परेचर मोजू शकतो. आणि तेवढीच आपल्याला त्याची गरज असते की एवढ्या पूर्ण ॲटम कडे न बघता तरी सुद्धा आपण टेम्परेचर सांगू शकतो एक ॲटमच्या हालचालीमुळे. ठीक आहे. इफ द average kinetic energy of atom in two object is equal, then their temperature will be equal. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की समजा दोन वस्तू घेतल्या आणि दोघांचे समजा आपण बघितले कायनेटिक एनर्जी सारखे घेतले, तर त्यांची काय राहणार, टेम्परेचर सारखंच राहणार. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं की या ए आणि बी मध्ये बघा, the velocities of an atom in a gas at a high and low temperature. हे हॉट गॅस आणि कूलर गॅसवर त्यांनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रिस्पेक्टिव्हली. The direction and the length of the arrows attached to the atoms shows the direction and magnitude of the velocity of the atoms. बघा त्यांनी हे जे एरो दाखवले आहेत हे सांगत आहेत की जेवढी गरम गॅस असेल तेवढे ते जास्त स्पीडने आणि जास्त मॅग्निट्यूडने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर हलणार. मात्र कूलर जे थंड हवेमध्ये काय होणार, ते जास्त हलणार नाही, जास्तीत जास्त थोडाफार अंतर, पण ते जास्त त्यांचा अंतर राहणार नाही. ठीक आहे. The velocity of atom in a gas at higher temperature is larger than the velocity of an atom in the gas at lower temperature. सगळ्यांना माहिती आहे वेलोसिटी एका ॲटमची, ते त्याच्या मॅग्निट्यूड वरून आपण ते समजू शकतो की तो किती
वेगाने हालत आहे. ठीक आहे. तर ही जी व्हेलॉसिटी आहे ही हायर टेम्परेचरवर, हे जसं पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावर जात आहे किंवा गरम हवा वर जात आहे, तर जास्त टेम्परेचर राहिल्यानंतर जे मॉलिक्युल्स आहेत ते रिॲक्ट करतात. ठीक आहे. तर the velocities of atom in a solid object are shown by arrow. तर हे जे इथे म्हणत आहे, हे सॉलिड बद्दल सांगत आहे की द atoms in a solid object are tied in one another because of the force acting between them. जसं मी म्हटलं की ते एकमेकाला पकडून बसलेले असतात, तर ते व्हायब्रेट करतात, मूव्ह करत नाही. सो दे कॅन नॉट बी डिस्प्लेस्ड. ते मूव्ह करत नाही, डिस्प्लेस्ड होत नाही. बिकॉज ऑफ हीट द ऑसिलेशन अराउंड देअर फिक्स्ड पोझिशन, हायर टेम्परेचर ऑफ सॉलिड फास्टर इन देअर व्हेलॉसिटी ऑफ ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे ते व्हायब्रेट करतात. जसं मी तुम्हाला दाखवलं पीपीटी मध्ये की सॉलिड मधले जे कण असतात ते फक्त व्हायब्रेट करतात, ऑसिलेट करतात, ते मूव्ह होत नाही, डिस्प्लेस्ड होत नाही. ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे एअर मधला एक्झाम्पल आहे आणि हे सॉलिड मधला एक्झाम्पल आहे. सॉलिड मध्ये त्यांनी हे जे कण आहेत एकमेकाला घट्ट पकडून बसल्यामुळे यांच्यामध्ये जास्तीत जास्त हालचाल नाही झालेली ते दाखवत आहेत. सपोज A and B are two objects made from the same substance. The mass of A is twice the mass of B, which means that the number of atoms A is twice in number of atoms B. Even if the temperature and A and B are equal, the average kinetic energy of atom A is same as that in B. The total kinetic energy of atom A is twice that in B. Thus, the heat content A is twice that. त्या पॅरेग्राफ मध्ये एवढंच म्हटलं आहे की समजा या ए मध्ये, समजा याचा जास्त मोठा अमाऊंट घेतला, ह्याला मोठ्या भागामध्ये घेतलं, जसं मी तुम्हाला कपाचं उदाहरण दिला की याला लहान कप आणि मोठा कप मध्ये घेतलं, तर भले यांचं टेम्परेचर सेम राहील, मात्र हीट ए ची जास्त राहील. का बरं? तर यामध्ये क्वांटिटी, मात्रा ही जास्त आहे. ठीक आहे. तो हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये. सो इफ तुम्हाला एवढं समजलं असेल तर आपण परत एकदा बघूया की आपण आज काय काय बघितलं. तर हे जे आपण ऊर्जा हे बघत आहोत, हीट जी बघत आहोत आपण यामध्ये, तर यामध्ये याचे मेजरमेंट आणि इफेक्ट, तर आता आपण जे काही इफेक्ट्स पाहत आहोत, तर या इफेक्ट्स मध्ये त्याची आपण स्रोत बघितले. कोणते कोणते स्रोत आहेत? सन, अर्थ, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि ॲटॉमिक एअर, हा सगळे स्रोत बघितले. आणि टेम्परेचर काय आहे, हीट पेक्षा काय वेगळं आहे? तर टेम्परेचर हे एका मॉलिक्यूल वरून पण आपण निश्चित करू शकतो की एक मॉलिक्यूल किती स्पीडने आपल्या ठिकाणी हलत आहे. मात्र हीट काय म्हणत आहे की हा हलत आहे आणि हे किती मात्रामध्ये हे मॉलिक्युल्स आहेत, एका ठिकाणी किती मात्रामध्ये मॉलिक्युल्स जमा आहेत, त्यावरून आपण त्या वस्तूची हीट मोजू शकतो. आणि यामध्ये त्यांनी परत याचे एसआय युनिट दिलेले आहेत. हीटचे एसआय युनिट काय म्हटलं त्यांनी? जूल. आणि सीजीएस हे कशामध्ये आहे? कॅलरी मध्ये. तर बघा, हा जो एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे, हा अगदी सिंपल आहे की हाऊ मच हीट विल बी नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1.5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 15 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. तर यांनी असं म्हटलं आहे की 1.5 किलो पाण्याला 15 डिग्री सेल्सिअस वरून 45 डिग्री सेल्सिअस वर न्यायचं आहे, तर तुम्ही किती कॅलरीज मध्ये तुम्ही हीट देणार ते तुम्ही काढा. आणि कॅलरी मध्ये पण काढा आणि ज्यूल्स मध्ये पण काढा, हे त्यांनी म्हटलं आहे. तर यांनी हा जो उदाहरण दिलेला आहे, तर बघा यांनी टेम्परेचर यांनी काय दिलेलं आहे, गिवन काय काय आहे, मास दिला आहे. तर यांनी हे जे 1.5 हे जे केजी आहे, हे कशामध्ये आहे? एसआय युनिट मध्ये दिलेलं आहे. पण ते काय म्हणत आहे, तुम्ही कॅलरीज मध्ये पण काढा आणि जूल मध्ये पण काढा. तर सगळ्यांना माहिती आहे की कॅलरीज हे कशामध्ये दिलेलं आहे? बघा, हे सीजीएस युनिट मध्ये दिले आहे.
आणि आपल्याला परत कशामध्ये काढायची आहे, जूल मध्ये पण काढायची आहे. तर हा जो केजी आहे हे जूल मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला सीजीएस मध्ये ठेवायचा आहे. म्हणून गिवन मध्ये त्यांनी ठेवलंय बघा, मास ऑफ वॉटर 1.5 kg इक्वल्स टू 1500 ग्राम. ठीक आहे. आणि चेंज इन टेम्परेचर, तर चेंज इन टेम्परेचर मध्ये डेल्टा टी आहे 45 डिग्री टू 15 डिग्री सेल्सियस टू 45 डिग्री सेल्सियस 30 डिग्री सेल्सियस चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी. सो आता त्यांनी काय काय काढायचं आहे ते लिहून घेतले आहे. हीट रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर चेंज and heat required for temperature change, which is mass of water आणि change in temperature. सो त्यांनी ठेवलेलं आहे आणि हे मांडलेलं आहे. आता बघा त्यांनी हे सगळं काढलं, हे सीजीएस मध्ये काढलं आणि त्यांनी जूल मध्ये ठेवण्यासाठी आणि 4.18 ला मल्टिप्लाय केला आहे आणि हा त्याचा इथे आन्सर आहे. म्हणून त्यांनी सगळ्यात अगोदर कॅलरीज मध्ये आन्सर काढला आहे आणि नंतर त्याला जूल मध्ये ठेवलं आहे. हे जे सॉल्व एक्झाम्पल आहे ना, मला एकदा तुम्हाला परत सांगावं लागेल. सॉल्व एक्झाम्पल खाली पण आहेत आणि या लेसन मध्ये छान सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण ते पाहू, पुढच्या क्लासमध्ये पाहू. पण एवढं तुम्हाला समजलं असेल. तर काही प्रश्न असल्यास मला सांगा. तर आपण पुढच्या क्लासमध्ये परत त्यांचे काय काय वेगळे वेगळे मोजमाप आहेत टेम्परेचरचे, कशा प्रकारे आपण टेम्परेचर मोजतो, त्याचे काय काय आहेत उपकरणं, त्याबद्दल आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. तर बघा, अजून काही प्रश्न असल्यास मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर आजच्या क्लास करता एवढं. पुढच्या क्लासमध्ये भेटू आपण. ठीक आहे, चला बाय.